आणि रस्त्यावर ज्याची गाडी आहे त्यांनी मागे ठेवा. हे गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मला आशा आहे की आपण सगळी मजेत असतात. आता उठल्या तर बस सकाळचं वाजल्यान 6:30 वाजल्यान दुकानावर जायला निघता. आज बुधवार. आजकाल जरा व्हिडिओ जरा मी एकदम कमी केलेले आहेत. कंटाळा आला करून त्यावेळेला थोडं व्हिडिओ कमी केलं. कंटाळा नाही, हे आपली हीच कामं खपत नाही. करायचा के नाही त्या करूनच दिवस चालल्या. रोज काही ना काही येतं, त्याच्यामुळं तो व्हिडिओ आपला राहून जातं. म्हणून तर आजपासून चालू केलं. आज बरं टाकू, बरं आजपासून बरं रोज टाकू असा केलेला. बरं आता दुकानावर जायला निघता. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला गाईस, पोचलो दुकानामध्ये. सकाळचं वाजल्यान 7:30 वाजल्यान. 6:30ला आलो. मस्त 1 घंट्यामध्ये पुरा धंदा लावून झालेला. तर आता गरमागरम चहा येते. तो चहा आहे गुलाचा चहा. यान साखर नाही, गुलाचा चहा असल्यामुळे साखर नाही. तो साखर आहे आता गुलापासूनच साखरपासूनच तर बनतो तो. पण यो गोड नाही आवरा, यो गोड नाही आहे. किती पण प्या, नुसता पाण्यासारखा लागते असा. आता मस्त हलिया बघा, मस्त धंदा लावून झालेला. बरेच दिवसानंतर मी तुम्हाला आपली वाव दाखवता. वाव बघा, खराब लागली, पैसे डबल टिबल देईन मी तुम्हाला. फक्त आपल्या दुकानामध्ये वापस घेऊन या. तर बाबा तुमची वाव खराब लागली आणि येताना 2 भाकरी पण घेऊन या, म्हणजे आम्ही तरी बसल्या बसल्या खाव. या साईडला मस्त पोची आहेत, मस्त कोलबी आहे. कोलबी बघा कशी आहे, माल भारी एकदम. मलाही चिंता करू नका फक्त. आणि आपला काटा ओरिजिनल काटा, त्याची पण चिंता करू नका. दुसरीकडे 1 किलो घेतली तर 900 ग्राम तुम्हाला भरण. आपल्याला 1 किलो घेतली तर 1 किलो भरण. या म्हणून कुठं भाव कमी असतं. मस्त हलवत चिंबोऱ्यात मेलेल्या धंद्यात, या दर्याच्या आहेत, राण्या आहेत, बागरं आहेत. या साईडला मस्त गाबुली आहे, बोंबील, काले मास, तारल्यात बघा. या तारल्यात बारीक आहेत. या साईडला मस्त रावसत, खापरी पापलेडा, व्हाईट पापलेडा, सुरमया, कोलबी, मोठी सुरमय, खडकुल मासा. तोंड बघा याने कसा बसली, असं वाटतं याने फाशी घेतली म्हणून आता तोंड बघा असा खुल्ला राहिला, डोलो वरती येलं. या साईडला मस्त कबोलदान आहे ना, लाल मासा. एक लाल मासा आपला मला सांगता मी कितीचा कसा राहिला. ह्यो लाल मासा अर्धा किलोचा. एक लाल मासा अर्धा किलोचा. आता विचार करा, अर्धा किलोचा एक मासा कसा विकायचा. कस्टमरला असं वाटतं की तुमचा भाव जास्ती आहे, पण तो त्याचं वजन ना बघा का अर्धा किलोचा एक. बघा आवराच दिले, कारण की आजकाल माल भेटत नाही म्हणून मालाचा हल्ली जाम प्रॉब्लेम चालले. तरी पण आपला कोलेगाव नेहमी आपल्यासाठी सज्ज असतं. तर या पक्के बंद कर थोडे. काळजी घ्यायला त्याला त्रास देऊ नका. बहिणी असं पहिले पक्के होते ते साहेब सर्वांनी तोडले. आहे बांधकामाचे होते ते तोडून आणि रस्त्यावर ज्याची गाडी आहे त्यांनी मागे ठेवा. हे बघा, रस्त्यावर गाड्या आहेत. आता सामने चांगली तुम्ही सगळी जण मागे घ्याव. आपण चला या जेवायला या. टाइम बघ किती याला, 1:45 वाजलं. आज लेट आलो जरा. या साईडला क बोलता नाही की गोरी वाव आपली गोरी वाव आणलेली मस्त. कोण इथं चालला तर रस्त्यामध्ये तयार होती तर आई मोठ्या आईने घेतली. तर या साईडला मस्त बघा सुरमं. हा तर या जेवायला बघा कसा मावरा सुरमं. आणि आपले लाल मासे तुम्हाला जे मी व्हिडिओमध्ये दाखवलं ते लाल मासे हत मस्त त्यांना सोडल्यान मस्त जेवून जिदा बरं. तिला सगळे जेवायला वार एक साईडला. तर ते साईडला बघा स्पेशल
क बोलता नाही ना, चिंबोऱ्या चण्या बेटा भरले ना त्याचं. हा नाही फसवतं म्हणा. जाऊ भरल्या. हा हो सगळी भरल्या. मला चण्या पिठाच्या आवडतात नाहीस म्हणून, आता मी अशा खत नाही. या जेवायला या बघा, मस्त जेवायला असा गरमागरम जेवायला. हा एवढं चण्या पिठामध्ये भरला. हे बघा या साईड मस्त गोरी वावर. या जेवायला या. वाजल्यान 3:30 वाजल्यान. तर आता झोपांशा उठल्या. तुम्हाला दिसत असेल डोलं नुसतं लाल लाल दिसतात. तर आता झोपांशा उठल्या तर चाललो बर्फाला. बर्फ नाही आहे, बर्फ खाण्यासाठी चाललेला. तर आज तुम्ही बघला असताना आज सन्माननीय आमदार साहेब आज आपले दुकानावर तर सोमवारी गेलतो ना आपण, तर त्याची दखल घ्यायसाठी आमदार साहेब आपले दुकानावर तर बघासाठी का बाबा ट्रॅफिक होतं की नाही हो, कारण मेन काही लोक अशी अर्ज दिदान की यांचं दुकानं तोडा. तर आमदार साहेब स्वतः आले बघायला की बाबा मेन प्रॉब्लेम आहे इथं कोलेगावना केवळ का दुकानं सतत तोडत असतात. तर आमदार साहेब आज स्वतः आलं ना, त्याही एकदम दखल घेतली की बाबा आमची दुकानं गटाराचे ते साईडला म्हणजे ट्रॅफिकला अडचण येत नाही. ट्रॅफिक म्हणजे आमच्यामुळं ट्रॅफिक होतच नाही असा एकदम आपण म्हणजे कोण न बोलावा असे आपण लांब आहो. तरी पण काही चांगलं वाईट लोक आहेतच ती नुसती वारंवार कंप्लेंट देत असतात की या तोडा त्यांना बरा वाटतं म्हणून ती देत असतात. तर आज आमदार साहेबांनी लगेच फोन लावला समोर, बाबा अशाला असा तुम्ही का कारवाई करता सतत, किंवा तुम्हाला काही लागत असेल तर ती जागा खाली करायला तयार आहेत असा सांगला. म्हणजे आज आमदार साहेबबद्दल सगळ्यांना म्हणजे आनंद झाला सगळ्या गोष्टीचा की बाबा आमदार साहेब आज आपली इथं पहिले ना आपली गोष्टीची दखल घेतली. सगळे आज खुश आहेत म्हणजे आनंदी म्हणजे जाम आनंदी आहेत. आता दुकानात जायला निघत. चला ऑनलाईनचा इकडे चला या बरोबर घेऊन आलेला आहो. वाजलं 4:30 वाजून गेलेलं. टाईम झाला जाम. त्या इथला बंटी कस्टमरला मच्छी देता. तुम्ही बरोबर उतरून देता मस्त. तर माझ्या दुकानावर जायला नको बरं लगेच. तीच पोचलो घरा. रच्चं वाजलं 10:30 वाजायला आलेलं. तर आता घरा आल्या काम जरा जास्ती होता म्हणून काही व्हिडिओ काढावं काही लक्ष नाही दिला. आणि रच्चे जायचा मच्छीला. उद्या आजचा वर्क बुधवार, उद्या गुरुवार. तर आज रच्चे 2 वाजता मच्छीला जायचा. जास्ती लांब नाही, करंजाला जायचा. आपण मुंबईला कसा 1.5 तासामध्ये रच्चे पोचतो, करंजाला जायला पुरा 1.5 तास लागतं आपल्याला. तर मच्छीला आज तिकडे जायचा कारण की मच्छी ठिकाणी कसा फ्रोझनचा माल उतरला जातं, मग तो कमी भावामध्ये भेटतं. पण आपला तसा नाही, फ्रोझनचा माल उतरत नाही, त्याच्यामुळं आपला भाव जरा जास्ती वाटतं बरेच जणांना. म्हणून काही आपल्या ठिकाणी येत नाही. बाहेर जाताना तो कसा फ्रोझनचा माल हाणाला काय नाही, सुके मावऱ्यासारखा लागतं खायला, म्हणून तो हाणीत नाही आम्ही. म्हणजे कसा एकदा गिराकाला दिला खराब लागला मग कस्टमर ये नाही त्याच्यामुळं. तर आता बरं रच्चे जाऊ. बरं रच्चे 2 वाजता आपल्याला इच्छा जायचा. तर आता घराने लिहा ना. आजचा व्हिडिओ इथंच संपवता. जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत शुभरात्री.